आणि आश्चर्यच, तिचे पायाचे दुखणे लगेच कमी झाले. पायाची हालचाल होऊ लागली. त्याने तिच्या हाताला पकडून उभं केलं. ती चालू लागली आणि तिला चालता यायला लागलं. तिनं त्याच्याकडे बघून थँक्स असं म्हणाली. तुषारनं तिच्याकडे बघून फक्त मान हलवली आणि सगळे ज्याच्या त्याच्या खुर्चीवर बसले. ती पण तिच्या कामाला लागली आणि तुषार पुष्पा मॅडमच्या कॅबिनकडे काम बघण्यासाठी गेला. आता बघूया पुढे. पुष्पा मॅडमच्या मनात येत होतं की सर कदाचित हळव्या मनाचे दिसतात म्हणून निशिगंधाचं दुखणं त्यांना सहन झालं नाही. त्यांनी स्वतःच पायाला हात लावून व्यवस्थित करून दिलं. नाहीतर एवढी साधी सिंपल निशिगंधा साडीत कशी गावातल्या मुलींसारखी दिसते. एवढे स्टायलिश सरांना कशाला आवडेल ती. सर माझ्यासारख्या स्टायलिश राहणाऱ्या मॉडेलला इम्प्रेस होतील. पण त्या बावळट निशिगंधामुळे माझ्याकडे सरांचं लक्ष गेलं नाही. बावळट कुठली, माझंच चुकलं. मीच तिला बुके घ्यायला पाठवलं आणि तिनं सगळा सत्यानाश करून टाकला. ती विचारात गुंतली होती आणि तुषार तिची फाईल चेक करत होता, लॅपटॉप चेक करत होता, सगळ्या कामाचा आढावा घेत होता. आत्ता सगळं काम त्याला हँडल करायचं होतं म्हणून समजून घेत होता. ते समजून घेताना त्याने पुष्पा मॅडमला कामाबाबत काहीतरी विचारलं, पण ती तिच्याच विचारात मग्न होती. तुषारने तिच्याकडे बघितलं. ती गालात हसत होती आणि तिच्या स्वप्नात मग्न होती. तुषार म्हणाला, मॅडम जरा कामाकडे लक्ष द्या. इथे तर हसायची गोष्टच नाहीये कुठलीच, तर कशाचं हसू येतंय तुम्हाला. गालातल्या गालात. बॉसच्या रागवल्यानं पुष्पा मॅडम ओशाळवाणी झाली. ती म्हणाली, सॉरी सर. तुषार काही बोलला नाही. त्यानं सगळं काम समजून घेतलं, तिच्याकडून माहिती करून घेतली आणि त्याची स्वतःची कॅबिन कुठे आहे ते पुष्पाने दाखवलं आणि त्याच्या कॅबिनमध्ये तो जाऊन बसला. कॅबिनमध्ये गेल्याबरोबर खुर्चीवर बसून मागे मान टाकून त्यानं सुस्कारा सोडला आणि थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग त्याला आठवला. निशिगंधाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. त्याला वाटलं की आपल्या मनातही नव्हतं की निशिगंधा अशा प्रकारे आपल्याला इथे भेटेल. नियतीनं काय लिहून ठेवलं आहे पुढे काय माहीत. तो सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सगळं डोक्यातून काढून त्याच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी सरळ कम्प्युटरकडे बघू लागला. पण त्याच्याच केबिनसमोर काचेआड त्याला निशिगंधाचा टेबल दिसला. ती तिच्या कामाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिच्याही मनात विचारांचं वादळ उठलं होतं की तुषार इथे कसा काय भेटला डायरेक्ट, तोही अशा पद्धतीने, माझा बॉस म्हणून. काय संकेत असेल भगवंताचा. असंच विचार तिच्या मनात चालू होते. त्याने काचेआडून तिच्याकडे निरखून बघितले. तिचा गोरा पान, स्मूथ चेहरा आणि चेहऱ्यावर एक नाजूकशी केसांची लट लोंबकळत होती. त्यामुळे तिचा चेहरा अजूनच आकर्षक भासत होता. एवढी साधी राहणी असून सुद्धा ती खूप सुंदर दिसत होती. त्यानं तिच्याकडे बघितलं. तिचे मधून मधून डोळे भरून येत होते. रुमालाने ती टिपत होती. तिचा नाकाचा शेंडासुद्धा लाल झालेला दिसत होता. ती समोरच असल्यामुळे आता तर त्याचेही लक्ष लागत नव्हतं कामाकडे. तो मागे खुर्चीवर रेलून बसला आणि डोळे लावले. डोळे लावलेल्या स्थितीत त्याला भूतकाळातल्या आठवणी येऊ लागल्या. वेदांतसोबत लग्न झालं तेव्हा तिची आणि तिच्या मैत्रिणींशी एक नवरदेवाचा मित्र म्हणून झालेली ओळख, त्यातून वहिनीच्या नात्यानं झालेली थट्टा मस्करी, त्यानंतर वेदांतने त्याच्या विकृत वागणुकीमुळे तिची झालेली हलाखीची मनस्थिती. तुषारला सगळं कळत असून सुद्धा तो काहीच करू शकत नव्हता. कारण निशिगंधा ही त्याच्या मित्राची बायको होती, एक विवाहित महिला होती. म्हणून तो गंमत बघण्याखेरीज काहीच करू शकत नव्हता. एवढ्या सुंदर मुलीचा छळ चालू असलेला पाहून त्याला खूप वाईट वाटायचं. त्याच्या परीनं वेदांतला त्याने समजावलं सुद्धा होतं, पण त्याला जास्त बोलता येत नव्हतं. कितीही केलं तरी ती दुसऱ्याची बायको होती, त्याची कोणीच नव्हती. अगोदरच वेदांत सनकी डोक्याचा होता हे त्याला माहीत होतं. त्यानंतर वेदांतचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा 15 दिवस तिच्यासोबत झालेली एकदम मनमोकळी दोस्ती. तिघं मिळून वेदांतला हसवायचे या प्रयत्नात खूप खुश आणि आनंदात राहायचे. सगळे मजामस्ती करायचे. तेव्हा निशिगंधाचा खुललेला चेहरा त्याला आठवला. त्याच्या मनात आलं, एक स्वप्नाळू सुंदर कोवळी मुलगी, पण तिच्या आयुष्याचा सगळा बट्ट्याबोळ झाला.
त्याला खूप वाईट वाटत होतं. लगेच दुसऱ्या क्षणात त्याच्या मनात आलं, अरे पण आपण का तिच्याबद्दल एवढा विचार करतो आहे? वेदांत वारला तेव्हा निशिगंधा प्रेग्नंट होती. तिला काहीतरी झालं असेल बाळ. त्या बाळासोबत ती राहत असेल, नोकरी करते आहे, तिचं पोट भरते आहे. उलट वेदांतपासून तिची सुटका झाली. सगळं व्यवस्थित असेल तिचं कदाचित. तर आपण तिचा विचार सोडायला हवा का? म्हणून आपण तिचा विचार करायचा नाही. माझ्या सानिकाची जागा कोणी दुसरं घेऊ शकत नाही. माझ्या मनात असा विचारसुद्धा यायला नको. माझ्या मुलीसुद्धा आता जवळजवळ 6 वर्षांच्या झाल्या. जाऊ दे, आत्तापर्यंत जसं चालू होतं तसं चालू द्यायचं. त्यानं विचार झटकून कामाला सुरुवात केली. पण अधूनमधून त्याचं लक्ष तिच्याकडे जायचं. तो जितक्या वेळा तिला बघायचा तितक्या वेळा अगदी बघतच राहावं असं त्याला वाटायचं. एवढी ती त्याला सुंदर दिसत होती. तो मनात म्हणाला, वेदांसोबत जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हापासून माझ्या मनात तिच्याबद्दल थोडंसंही काहीच नव्हतं. पण तिला बघून आज माझं मन असं विचलित का होत आहे? तर निशिगंधासोबत मला आकर्षण आहे की प्रेम, की एक आस्था जी आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत वाटते तशी? काही कळत नाही आहे मला. एवढं 3-4 वर्षापासून लांब गेलो या सगळ्या गोष्टींपासून, तरी सगळं माझ्या डोळ्यासमोरून पुन्हा आलं. असं माझ्याच बाबतीत का घडावं? त्याला काही कळत नव्हतं. त्याच्या मनाची एक वेगळीच दशा झाली होती. अगदी घालमेल चालली होती त्याच्या मनात. तिच्याकडे नजर जाऊन पुन्हा पुन्हा विचारांचं वादळ घोंगावत होतं. मन विचारांच्या गर्तेत पूर्ण अडकलं होतं. असं काय होतंय आपल्यासोबत? आपल्या मनातले विचार अशा वेगळ्याच दिशेला का जात आहेत? त्याला कळत नव्हतं. तो खूप चांगल्या स्वभावाचा माणूस होता. आजपर्यंत कधीच त्यानं निशिगंधाकडे वाईट नजरेनं बघितलं नव्हतं. पण आता मात्र त्याच्या मनात काहीतरी हालचाल निर्माण झाली होती. कारण कितीही केलं तरी तोही एक पुरुषच होता, देव नाही. आणि त्याच्या मित्राने वेदांतनेच त्याला सांगितलं होतं की निशिगंधासोबत लग्न करायचं आणि हॉटेलसुद्धा सगळंच घ्यायचं. मात्र त्यानं कशालाही हात लावला नव्हता. त्याच्या प्रॉपर्टीला सगळे त्याच्या घरवाल्यांनाच दिली होती आणि स्वतः चांगली नोकरी करू लागला होता. हे सगळं विसरण्यासाठी तो विदेशातही निघून गेला होता. पण परत त्याच्यासमोर सगळं आलं. एवढंच काय, त्याच्या स्वतःच्या बायकोने, सानिकाने सुद्धा मरताना त्याला सांगितलं होतं की माझ्या मुलींसाठी एक चांगली आई आण. सानिकाच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले. मन तर त्याचं पूर्ण दुभंगलेल्या अवस्थेतच झालं होतं. कुठलाच विचार त्याला पक्का करता येत नव्हता, ना कुठला निर्णय घेता येत होता. त्यानं खिशातून पाकीट काढलं. त्यात सानिकाचा फोटो होता. फोटोकडे तो बघत राहिला. तिच्याकडे बघत असतानाच त्याला अचानक जाणवलं की ती आपल्याकडे बघून हसते आहे आणि काहीतरी क्लू देते आहे. त्यानं मन झटकून आपले विचार झटकले. म्हणजे तसा प्रयत्न केला आणि परत पाकीट खिशात घातलं. दुपारी जेवायची सुट्टी झाली. सगळेजण डबे घेऊन आपापल्या मित्रमैत्रिणींजवळ जेवायला बसले. दररोज रुचा आणि निशिगंधा या दोघीजणी जेवत होत्या किंवा इतर अजून 2-3 त्यांच्याजवळ यायच्या कधीकधी. पण आज निशिगंधानं डबा उघडला, परत लावला. रुचा म्हणाली, काय ग, काय झालं? डबा परत का लावलास? निशिगंधा म्हणाली, आज भूकच नाही ग. रुचा हसत आणि तुषारच्या केबिनकडे बघत म्हणाली, मॅडमची भूक, तहान सगळंच हरवलं वाटतं. आता घरी जाऊन कदाचित मुझे नींद न आए, मुझे चैन न आए, जाने कहा दिल खो गया असं तर होणार नाही ना? निशिगंधानं तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, रुचा प्लीज, मला अशी थट्टा आवडत नाही. रुचा नर्वस होत म्हणाली, सॉरी निशू, इट्स ओके, बस पुन्हा अशी थट्टा करू नको. निशिगंधा हे बोलताना मात्र तिचा आवाज घोगरा झाला होता. ती शांत बसली. तुषार सगळं दुरून बघत होता. त्याला वाटलं अजूनही त्याच्या मनातलं दुःख जात नाही बहुतेक. निशिगंधा जेवत नाही, कदाचित कॉफी आणून द्यावी का त्यांना? तो त्याच्या स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारू लागला. नंतर उत्तरही त्याच्या मनानंच दिलं की नको, हे बरं दिसणार नाही. आपल्यामुळे उगाच ती बदनाम होऊ नये एवढंच. कारण लोक नजर ठेवूनच असतात अशा महिलांकडे, खास करून ज्या तरुण आहेत, सुंदर आहेत आणि नवऱ्याशिवाय आहेत किंवा विधवा आहेत.
म्हणून त्यानं ठरवलं की आपल्या मनाला आपण आवर घालावा, इतर वर्करप्रमाणेच त्यांच्याशी पण वागावं. संध्याकाळ झाली, ऑफिस सुटलं, तो घरी गेला. तिच्या विचारात ती समोर असताना दिवस कधी मावळला त्याला कळलंही नाही. तीही घरी आली, पण आज तिचा मूड पूर्ण चेंज झालेला होता हे तिच्या वहिनीच्या सुद्धा लक्षात आलेलं होतं. अचानक हिला काय झालं तरी काय असंच तिला वाटत होतं. मात्र कितीही केलं तरी वहिनी तिच्यापेक्षा थोडे पावसाळे जास्त खाल्लेले असल्यामुळं तिनं पक्का अंदाज बांधला की ही तरुण मुलगी आहे, सुंदर आहे. बाळ लहान असल्यामुळं कधीपासून घरीच होती, पण आता बाहेर निघाली म्हणून सगळ्यांची नजर तिच्यावर पडली असेल. म्हणून प्रेमाचा चक्कर वगैरे असेल का, किंवा दुसरं काय असेल, पण नक्की असंच काहीतरी असेल. म्हणून तिनं तिला विचारलं. काहीच नाही, फक्त लक्ष ठेवायचं ठरवलं. असंच दररोज ऑफिसला जायला 2-4 दिवस झाले असतील. एक दिवस आपल्या बॉसने सांगितलेले प्रोजेक्ट सगळे वर्कर पूर्ण करून तुषारच्या केबिनमध्ये चेक करण्यासाठी घेऊन जात होते. इतर लोकांसारखंच निशिगंधासुद्धा एक वर्कर होती, म्हणून तिलाही एक बॉस म्हणून तिचा प्रोजेक्ट पूर्ण करून त्याला दाखवायचा होता. तिनं आपला प्रोजेक्ट मन लावून पूर्ण केला आणि तुषारच्या केबिनमध्ये तिलाही जावं लागणार होतं. 2-4 दिवसापासून त्यानंतर तिची आणि त्याची भेटगाठ नव्हतीच. कोणालाही माहीत नव्हतं की ह्यांची ओळख आहे म्हणून, फक्त त्या दोघांनाच होती. मात्र जे अजून एकमेकांसमोर ते एकटे आले नव्हते. ती आपली फाईल घेऊन तुषारच्या केबिनमध्ये जायला निघाली. दारात उभं राहून मे आय कम इन सर म्हणाली. तिचा आवाज ऐकल्याबरोबर समोर तिला बघून तुषारच्या मनात अगदी कुछ होत आहे सारखं होऊ लागलं. मात्र त्याने आपल्या फिलिंग्सवर कसं तरी ताबा ठेवला आणि म्हणाला, येस कमिंग. ती आत आली. तिनं फाईल समोर ठेवली आणि सहज इकडे तिकडे बघू लागली. तो म्हणाला, बसा ना. पण इतर वर्कर जसे उभे राहायचे त्याप्रमाणेच ती पण उभीच राहिली. म्हणाली, नको राहू द्या, उभीच बरी आहे मी. तो तिची फाईल चेक करताना खाली मान घालूनच बोलू लागला. बऱ्या आहात ना तुम्ही? तुमच्या पायाचं दुखणं ठीक आहे ना? निशी, हो मी बरी आहे, पाय पण ठीक आहे, थँक्यू. त्या दिवशी तुम्हाला मी साधं थँक्यूही बोलू शकले नाही. तुषार, ओके, काही हरकत नाही. तुमचं बाळ वगैरे? निशी, हो माझं बाळसुद्धा चांगलं आहे, मुलगा आहे, प्रसाद आहे त्याचं नाव. तुषार थोडं हसून म्हणाला, अरे वा छान, बहुतेक शाळेत जायला लागला असेल ना? निशी, हो प्रसादला पण यावर्षीच ॲडमिशन घेतलं ज्युनियर KG मध्ये. तो लगेच पुढे म्हणाला, तुम्हाला नोकरी करायची गरज का पडली? निशी, मी माझ्या भाऊ बहिणीकडे राहते, त्यांची परिस्थिती एवढी चांगली नाही, म्हणून माझं आणि माझ्या मुलाचं पोट भरण्यासाठी नोकरी तर करावी लागणारच ना, आणि मला आवडतं काम करायला. तुषार, ओ दॅट्स गुड, थँक्स. तुमचं कसं चालू आहे? मुली बऱ्या आहेत ना? तिला वाटलं आपल्याबद्दल यानं एवढं विचारलं तर आपणही काही विचारावं, म्हणून तिनेही विचारलं. तुषार म्हणाला, हो बऱ्या आहेत मुलीही, चांगल्या आहेत. तुषार, किती लवकर सगळंच बदललं ना आयुष्य? निशी, हो ना. ती एवढंच म्हणाली. तिला वाटलं इतर वर्करपेक्षा आपण जास्त वेळ इथे थांबलो, बाहेर कोणी आपल्याला नावं ठेवेल. बोलत बोलत फाईल पण चेक करून झाली होती, म्हणून ती म्हणाली, सर फाईल देता ना? तुषार एकदम शर्मिंदा होत म्हणाला, हो घ्या ना, मी विसरलोच. तिनं फाईल घेतली, थँक्यू बोलली आणि बाहेर निघाली. तो तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात आलं, खरंच माणूस किती बदलू शकतो एकाच वेळेला. लग्न अगोदर जेव्हा वेदांशी तिचं लग्न झालं नव्हतं तेव्हा एक चुलबुली, चंचल, खूप बडबड करणारी मुलगी होती निशिगंधा. सगळ्याच टेन्शनपासून मुक्त, अगदी बिनधास्त फुलपाखरासारखी, मनसोक्त बागळणारी. त्यानंतर वेदांशी तिचं लग्न झालं आणि तिचं आयुष्य हळूहळू करपू लागलं. अगदी थोड्याच दिवसात आयुष्याच्या एका नवीन खडतळ वळणावर तिला नियतीनं नेलं. आणि आत्ता तर अजून किती कमी वय आहे तिचं. एवढ्या कमी वयात अगदी धीरगंभीर आणि पोक्त माणसासारखी वागायला लागली बिचारी. तिच्या भाऊ बहिणींना पण कळत नसेल का तिचं लग्न करून द्यायला पाहिजे होतं.
अजूनपर्यंत अगदी चांगला मुलगा बघून. तिच्यातलं टॅलेंट, तिचं रंग, रूप सगळ्याच गोष्टी छान असल्यामुळं सहज चांगला मुलगा तिच्या आयुष्यात येऊ शकतो आणि तिचं आयुष्य नवीन बहरू शकतं. तिच्या आयुष्यात पुन्हा नवीन प्रीतीचं वारं वाहू शकतात. पुन्हा प्रीत फुलून येऊ शकते. पण असं का नाही केलं त्यांनी? कदाचित तिची इच्छा नसेल. कारण कितीही केलं तरी ती एक आई आहे. आईला आपल्या बाळाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही आणि स्वतःच्या आयुष्याचाही विचार नसतो आपल्या बाळापुढे. जसा मला माझ्या मुलींपुढे कुठलाच विचार मनात आला नव्हता तसा. हो, बिलकुल तसंच असेल तिचं माझं सेम. पण कधीतरी तिच्याशी नक्कीच बोलायला हवं वेळ काढून. तिच्या मनातलं जाणून घ्यायला हवं. कारण ती कोणी परकी नाही. एकेकाळी तीही आपली मैत्रीण होती. आपल्याच जिवलग मित्राची बायको होती. बघू, तिची इच्छा असली तर तिच्याशी बोलू. असाच एक मोका मिळाला तर ती परत त्याच्या केबिनमध्ये गेली. तो परत तिची विचारपूस करू लागला. पण त्या दिवशी जेव्हा बाहेर निघाली तेव्हा सगळेच जण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. कारण सगळ्यांपेक्षा जास्त वेळ तिला केबिनमध्ये थांबवून ठेवलं होतं आणि काचे आडून सगळ्यांना दिसत होतं की काहीतरी गप्पा करत आहेत. बाहेर येऊन तिला काहीजण खोचकपणे प्रश्न विचारत होते. पण तिनं खोटंच सांगितलं होतं त्यावेळी की माझ्या फाईलमध्ये चुका जास्त होत्या म्हणून सर तेच सांगत होते वगैरे. पुरुष लोक बोलत होते की साहेबांनी तर आल्याबरोबर मॅडमचा पाय पकडला होता, स्पर्शाची जादू झाली असेल, असे आपसात कुजबुजू लागले. मात्र तिला ऐकून न ऐकल्यासारखं तिनं केलं होतं. म्हणून आज ती तुषारला म्हणाली, हे बघा, हे ऑफिस आहे. इथं फक्त कामाबद्दल चर्चा होते. म्हणून तुम्ही माझी फाईल चेक करा आणि मला लवकर बाहेर जाऊ द्या. मी तुमच्याशी नाही बोलू शकत. सॉरी. त्यानं तिची फाईल चेक केली आणि काहीच न बोलता तिच्याजवळ फाईल दिली. त्याचं मन खूप दुखलं होतं तिच्या बोलण्यानं. आपण खूपच स्पष्ट बोललो म्हणून निशिगंधालाही थोडं वाईट वाटलं. पण तिचा नाविलाज होता. कारण लोकांच्या तोंडाला झाकण नसतं. पण खूप काही सांभाळून सुद्धा तिच्या वहिनीच्या कानावर अशी काय बातमी गेली तेच समजलं नाही. वहिनीनं तिला एकदमच विचारलं की तुझ्या ऑफिसमध्ये तो तुझ्या नवऱ्याचा दोस्त तुषार आला आहे का गं, तुझा बॉस म्हणून? निशिगंधा एकदम दचकली. तिला वाटलं, अरे हे वहिनीला कसं काय माहीत? पण तिनं उत्तर दिलं, हो वहिनी, आला आहे. वहिनी म्हणाली, तू जिथं काम करते तेच ऑफिस कसं काय दिसलं त्याला? तू जेव्हा 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होती वेदांसोबत तेव्हा तो पण तुझ्यासोबतच राहायचा ना गं? हो वहिनी, वेदांचा मित्र होता तो अगोदरपासून, तर राहायचा, त्यात काय एवढं? वहिनींनी विचारलं. मला असं वाटतं की त्याची बायको वारली आहे आणि त्याला मुली पण आहेत. निशिगंधा, हो वहिनी म्हणाली, तर मग त्याच्यापासून सावध राहा किंवा दुसरीकडे तुला नोकरी मिळत असेल तर तिथे कर. तू विधवा आहेस, तरुण आहेस, सुंदर आहे, याचा फायदा तो घेऊ शकतो. तुझ्या नवऱ्याचा मित्र आणि कदाचित तुझी पण ओळख तर असेलच अगोदरपासून त्याचा फायदा घेऊन. आणि तो आम्हाला उगाच त्रास होईल, आमची बदनामी होईल. तू आमच्या घरची मुलगी आहेस म्हणून तुझी काळजी करणं आमचं कर्तव्य आहे. बघ, तुझ्या चांगल्यासाठीच मी हे सांगितलं. पुढे तुझी मर्जी. निशिगंधा म्हणाली, वहिनी असं काय सांगते? माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? तुम्हालाही माहीत आहे मला माझ्या बाळाशिवाय दुसरं काही नको. वहिनी म्हणाली, हो, फक्त सावध केलं मी. तू नसेल तशी, पण पुरुषांच्या जातीचं सांगता येत नाही. निशिगंधाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला वाटलं वहिनीचं कदाचित खरंही असू शकतं. पण आपण तुषारसोबत कधीच बोलायचं नाही. तिनं पटापट घरातली कामं आवरली आणि प्रसादला घेऊन तिच्या बेडरूममध्ये झोपायला गेली. कारण ऑफिसमधून येऊन तिला वहिनीची कामं करावी लागायची. तीही थकून जायची, पण नाविलाज असायचा. इकडे जेव्हा तुषार घरी आला तेव्हा साऊ आणि माऊ, तुषारच्या जुडवा मुली, ही त्यांची घरची नावं. शाळेत कागदपत्रामध्ये सारिका आणि मोनिका अशी त्यांची नावं होती. साऊ आणि माऊ दोघीही तोंड फुगवून बसल्या होत्या. नुकत्याच शाळेतून घरी आलेल्या होत्या. तुषारची वहिनी प्रभावती त्यांना जेवू घालत होती. पण त्या हट्ट करत होत्या की आम्ही पप्पा येतील तेव्हाच जेवण करू. पप्पा का उशिरा येतात? जा, आम्हाला नाही जेवायचं. तुषारची आई सुनीताताई देवापुढे दिवा लावत होती. त्यांना म्हणाली,
अगं पोरींनो, पटापट जेवण करून घ्या आणि इथं शुभंकरोती म्हणण्यासाठी या माझ्याकडे. पण त्या दोघीही एका सुरात म्हणाल्या, बिलकुल नाही येणार. जेव्हा आमचे पप्पा येतील त्यांच्या हातून आम्ही जेवण करू तेव्हाच येऊ. सुनीताताई बोलू लागल्या, या तुषारने खूप डोक्यावर बसवून घेतलंय या मुलींना. आता काही कायमचं लहान राहिल्या का? जसं जसं वय वाढत आहे तसं तसं त्यांचा हट्ट पण वाढतो आहे. खूप वात्रटपणा करायला लागल्या असतात सध्या. राहू दे ग प्रभा, काही खाऊ घालू नको त्यांना. उपाशी राहतील तेव्हा आठवण येईल जेवणाची बरोबर. दोघीही मुली रागात निघून गेल्या. बाहेर अंगणात बाकावर बसून राहिल्या पप्पांची वाट बघत. तुषारनं गाडी पार्क केली आणि त्यांच्याजवळ गेला. दोघांच्या गालाची पापी घेतली, तरीही रुसलेल्या कळ्या मात्र फुलत नव्हत्या. तो म्हणाला, अले बापले, माझं सावळ मावळ, बाहेर का बसल्या? अले बापले, खूप राग दिसतोय चेहऱ्यावर तर. काय झालं? सांगणार नाही पप्पांना? दोघी मुली आता जवळजवळ 7 वर्षांच्या होत आल्या होत्या. त्यांना बरंच काही समजायला लागलं होतं. मात्र तुषार अजूनही त्यांना लहान समजून त्यांच्याशी बोबड्या बोलानेच बोलायचा, त्यांचं कौतुक करायचा. मुली म्हणाल्या, पप्पा, आम्ही आता बोबडं बोलत नाही, चांगले बोलतो. म्हणून आमची ॲक्टिंग करून दाखवू नका लहानपणीची. आम्ही आता मोठे झालोत. तुषार म्हणाला, अरे बापरे, माझ्या सोनुल्या खरंच खूप मोठ्या झाल्यात. मग हे गोबरे गोबरे गाल एवढे कसे फुगले बरं? आणि एवढ्याशा नकट्या नाकावर एवढा राग कसा काय मावतो? त्या दोघी म्हणाल्या, नाही, आमचं नाक कुठे नकटं आहे, बघा बरं किती मोठं आहे. तुषार गुड नाईट म्हणून झोपला खरा, मात्र तो एकटक सानिकाच्या फोटोकडे पाहत होता आणि त्याच्या डोळ्यासमोर निशिगंधाचा चेहरा येत होता. सानिकाच्या फोटोतली सानिका जणू त्याला खुणावत होती की, विचार काय करतोस एवढा, लग्नाला मागणी घाल तिला. तुषारला वाटलं निशिगंधाची इच्छा नाहीये बहुतेक, ती तिच्या मुलामध्ये रमली आहे. तिच्या इच्छेविरुद्ध मी काहीच करू शकत नाही आणि तिला कधी विचारणार सुद्धा नाही. कदाचित तिचं मन दुखावेल. इकडे रात्री झोपताना प्रसाद सांगू लागला, आई, माझे शूज फाटलेत, मला नवीन शूज पाहिजेत. आमच्या टीचरने नवीन शूज घ्यायला लावलेत. ती म्हणाली, बरं, येऊ दे, घेऊन देऊ, आणि सकाळी मला तुझ्यासोबत बाहेर फिरायला यायचं आहे. प्रसाद तो ओठाचा गोलगोल चंबू करत म्हणाला, आई, माझा मित्र पप्पू आहे ना, त्याचे मम्मी पप्पा त्याला व्हाईट रंगाच्या कारमध्ये रोज शाळेत आणतात. तो सांगत होता की सुट्टीच्या दिवशी आम्ही पिकनिकला जाणार आहोत मम्मी पप्पांसोबत, खूप दूरपर्यंत. खूप मजा करू आम्ही. आई, सगळ्यांचे पप्पा असतात, माझे पप्पा कुठे आहेत ग? त्याच्या या प्रश्नानं तिच्या हृदयाला खूप वेदना व्हायच्या. ती म्हणाली, आहेत, फार दूर गेले आहेत कामासाठी. ती खोटं बोलायची, कारण खरं सांगून त्याचं नाजूक मन तिला दुखवावंसं वाटत नव्हतं. पण त्याचा परिणाम उलटाच व्हायचा. त्याची प्रश्नांची सरबत्ती सुरूच असायची. सगळ्यांचे पप्पा कसे जवळ असतात? माझे पप्पा लांब का? माझे पप्पा माझ्यावर प्रेम नाही करत का? त्यांना आपल्या दोघांची आठवण नाही येत का? सगळ्या प्रश्नांना उत्तरं देता देता तिच्या नाकी नऊ यायची. आता त्याला बरंच समजायला लागलं होतं. तो मामीची गाऱ्हाणी तिच्याजवळ सांगायचा. तो म्हणाला, आई, आज संध्याकाळी तू येण्या अगोदर मामाने भेळबत्तासे आणले. मला आणि सार्थक दादाला बोलवलं खाण्यासाठी, मात्र ते मामीजवळ होते. मामीने सार्थक दादाला जास्त दिले, मला एकदम थोडेसे दिले. मला खूप आवडत होते. मी अजून मागायला लागलो तर मामीनं माझ्यावर असे डोळे ताणले. तो त्याचे इवले निरागस डोळे ताणून मामीसारखी ॲक्टिंग करून दाखवत होता. हे ऐकून निशिगंधाला खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आईच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून प्रसाद म्हणाला, ए आई, तू का रडतेस? पुढची गंमत तर ऐक. मी परत मागितले नाही मामीजवळ. जेवढे दिले होते तेवढेच खाऊन घेतले शहाण्या बाळासारखे. पण मामी जेव्हा घरात गेली तेव्हा सार्थक दादाने मला गुपचूप त्याच्याजवळचे दिले होते. मामी येत नाही तोपर्यंत मी पटकन खाऊन टाकले. हे सांगताना मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, जसं काही खूप मोठा गड जिंकल्यासारखं. तो ती गोष्ट तिला सांगत होता मोठे मोठे डोळे करून.
आणि तिला आपल्या बाळाचं कौतुक वाटत होतं. तिनं त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवला, त्याची पापी घेतली आणि म्हणाली, झोप आता लवकर. तिला खूप वेळपर्यंत झोप आली नाही. तिच्या मनात पुन्हा पुन्हा यायचं की आपल्याच मायेची माणसं आपल्यावर वाईट वेळ आल्यावर अशी का बदलतात. झोप येत नव्हती म्हणून ती थोडा वेळ पुस्तक वाचत बसली. पुस्तक वाचत असताना केव्हा तरी तिचा डोळा लागला. सकाळी रविवार असल्यामुळं प्रॉमिस केल्याप्रमाणे तुषारच्या दोन्ही मुली फिरायला जाण्यासाठी तयार झाल्या. तुषार त्यांना घेऊन शहराच्या एका मोठ्या पार्कमध्ये गेला, जिथं लहान मुलांसाठी सगळे खेळ होते. घोडागाडी, पालखी, घसरगुंडी, क्रिकेटचं मैदान सगळंच, आणि प्राणी संग्रहालय पण होतं. इकडे सुद्धा प्रसादने हट्ट केला की आई, तू मला कधीच फिरायला घेऊन जात नाही, आज तरी घेऊन चल ना. तिची इच्छा नसून आपल्या बाळाची इच्छा पूर्ण करावी म्हणून तिनं वहिनीला विचारलं, वहिनी मी याला थोडं फिरवून आणते. वहिनी म्हणाली, हो जा ना, फिरवून आण. बिचारा फक्त शाळा आणि घरात राहून कंटाळत असेल. जा, आणि आज रविवार आहे, त्याचे शूज फाटलेले होते तर थोडी शॉपिंग पण करून घे त्याच्यासाठी. पैसे आहेत का देऊ. तिला एकदम आश्चर्य वाटलं. अरे, आज वहिनीला झालं तरी काय. मला तर अगोदर भीती वाटत होती की वहिनी सुट्टीच्या दिवशी काहीतरी घरातली कामं काढते, आज काम होणार नाही फिरायला गेलं तर, ओरडेल बहुतेक असं वाटलं होतं. तरी ती घाबरत घाबरत म्हणाली, दुपारचं स्वयंपाकाच्या वेळेपर्यंत मी येते हा. वहिनी म्हणाली, नाही नाही, आरामात ये तू, स्वयंपाक मी करून घेईल. चल, हे पोहे झालेच आहेत नाश्त्यासाठी, गरम गरम खाऊन घ्या आधी, मग जा दोघे. निशिगंधाला अजून एक झटका बसला. अरे, वहिनी आज एवढं चांगलं का वागते आहे. फक्त तिलाच नाही, नितीन दादाला पण एकदम शॉक होऊन बघू लागला स्वतःच्या बायकोकडे. ही आज एवढी प्रेमळ का वागते आहे म्हणून. नितीन दादाने निशिगंधाकडे इशाऱ्यानेच विचारलं की आज काय नवीन आहे. दररोज कुठलेही काम करताना कटकट कटकट करूनच काम करायची, आणि आज इतकं प्रेमाने. निशिगंधा कितीही केलं तरी नितीन दादाची लहानपणापासून लाडकी बहीण होती. तिच्याप्रती आपल्या बायकोचा व्यवहार बदललेला आहे हे त्याला जाणवायचं. मात्र बायकोचं मन दुखवू नये, तिनं रागवू नये किंवा रागावून माहेरी निघून जाऊ नये म्हणून तो तिचं मन धरून राही आणि थोडं दुर्लक्ष करी तिच्या वागण्याकडे. जाताना अजून प्रसादला वहिनी म्हणाली, अरे, तुला काल भेळ बत्तासे खूप आवडत होते, जे मी कालचे पडलेले आहेत थोडे बत्तासे, घे बाळा. पण कितीही केलं तरी निरागस मनाचं बाळते. प्रसाद लगेच म्हणाला, नाही मामी, तू जरी नाही दिलं तरी सार्थक दादांनी मला गुपचूप दिलं होतं. लगेच आईच्या कानात जाऊन म्हणाला, भेळ बत्तासे तर माझ्या पोटात गेले, आता मामी माझ्या हातातून घेते तसं पोटातून थोडीच घेईन, असं म्हणून स्वतःच्या तोंडावर हात ठेवून हसू लागला. निशिगंधानं डोक्याला हात मारून घेतला, पण यावेळेस मात्र मामीही कौतुकानं हसली. त्याच्या लाडानं गालगुच्चे पकडत म्हणाली, होय रे लबाडा. निशिगंधानं त्याच्यासाठी पाण्याची बॉटल भरली आणि दोघे मायलेक निघाले. ज्या पार्कमध्ये तुषारनं मुलींना आणलं होतं तिथेच रिक्षात बसून प्रसादला सुद्धा आणलं होतं. पण तुषार आणि निशिगंधाचं एकमेकांकडे लक्ष नव्हतं. खूप मोठं पार्क असल्यामुळे दोघेही दोन्ही दिशेला वेगवेगळ्या ठिकाणी होते. मुली खेळू लागल्या तर तुषार झाडाच्या ओट्यावर बसून त्यांची गंमत बघू लागला. त्यानंतर त्याला कॉल आला. कॉलवर बोलण्यात तो गुंग झाला. इकडे प्रसाद पण खेळता खेळता त्या मुलींजवळ आला. त्यांचं प्रसादसोबत शाळेत अगोदरच ओळख झालेली होती. ते तिघेही खेळू लागले आणि निशिगंधा त्यांच्याकडे बघत बसून राहिली. तिनं त्या मुलींना बघितलंच नव्हतं म्हणून तिनं ओळखलं नव्हतं. खूप गोड आणि क्यूट मुली दिसल्या तिला म्हणून ती त्यांच्याजवळ गेली, त्यांचे गाल पकडले, त्यांच्याशी गोड गोड बोलली, त्यांना दोघींना एक एक कॅडबरी दिली. मुली खुश झाल्या. आंटी, तुम्ही किती छान आहात ना, पण हा प्रसाद मात्र कधी कधी खूप भांडण करतो आमच्याशी. आम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहोत तर त्याने आम्हाला दीदी म्हणायला हवं ना, पण तो आम्हाला सावळी आणि मावळी म्हणून चिडवतो. आमचे पप्पा म्हणतात ना शाळेत त्याच्यासमोर, तेव्हा त्यानं ऐकलं असेल तर तो पण तेच म्हणतो. दीदी म्हणायला लावा ना आम्हाला त्याला. त्यांचं बोलणं निशिगंधाला खूप आवडलं.
ती कौतुकानं त्यांच्याकडे बघत उभी राहिली. ती प्रसादला म्हणाली, हो रे, त्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. तू त्यांच्यापेक्षा लहान आहेस, तर त्यांना दीदी म्हणायचं. प्रसाद म्हणाला, मी नाही म्हणणार दीदी. मग मी पण आता मोठा झालो, मला पण त्यांनी दादा म्हणायला हवं ना. असं बोलत असताना त्यांच्यात भांडण वाढलं. प्रसादची आई त्याच्याजवळ होती म्हणून त्याला हिंमत होती. तो त्यांच्यावर धावून गेला. त्यांच्या वेण्या पकडून सांगू लागला, नाही, मी म्हणणार नाही तुम्हाला दीदी. तेवढ्यात त्या आरोळ्या मारायला लागल्या. पप्पा पप्पा, बघा हा प्रसाद आम्हाला मारतो आहे. कितीही केलं तरी वेदांचा थोडासा अंश त्याच्यात तर असणारच ना. वेदांसारखाच त्याला खूप लवकर राग यायचा. तो त्या मुलींशी मोठ्यानं भांडण करू लागला. त्यांच्या वेण्या पकडू लागला. निशिगंधानं त्याला पटकन आवरलं. त्या मुलींना पण एका हातानं आवरू लागली. अशा गोंधळात तुषारचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यानं पटकन कॉल कट केला आणि मोबाईल खिशात घातला. त्यांचं भांडण सोडवायला आला. अरे अरे, एकदम असं काय झालं तुम्हाला? असे भांडत का आहात? त्यांचे पप्पा येत आहेत असं बघून प्रसाद पटकन त्याच्या आईच्या कुशीत लपला. आणि त्याच वेळेस एकदम निशिगंधा आणि तुषारची नजरानजर झाली. तुषार म्हणाला, हा तुमचा मुलगा आहे का? वेदांचंच रूप घेऊन आलाय मात्र. तिनं फक्त असं म्हणाली आणि मुलींकडे पाहत म्हणाली, ह्या तुमच्या मुली खूप गोड आहेत. दोघेही एकमेकांपासून नजर चोरू लागले. सहज म्हणून इकडे तिकडे बघू लागले. दोघांनाही एकमेकांचा आदर असल्यामुळे मनात दोघांच्याही उगाच धडधड वाढली होती. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.